अरे नल्ली में तो निकल गया बाहर। अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात दुपारच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती। गोदाम परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वन विभाग, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचा मोठा ताफा तात्काळ दाखल झाला। जवळपास 3 तास चाललेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाने अखेर बिबट्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात यश मिळवले। बिबट्याला पकडताच परिसरात नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। परिसरात पुन्हा शांततेचं वातावरण निर्माण झाले आहे। अमरावतीमधील रामपुरी कॅम्प एरियामध्ये एक बिबटने प्रवेश केला, तशी आम्हाला माहिती मिळाली, प्राप्त झाली महानगरपालिकेतर्फे। महानगरपालिकेचा स्टॉप, त्यानंतर माननीय आपले महापौर साहेब पण स्वतः इथे हजर होते। तिथला पशुवैद्यकीय यांचा पण कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। तसेच अमरावती रेस्क्यू टीम, वढारी येथील वन विभागाचा स्टॉप व पोलीस स्टॉप यांनी पण खूप सहकार्य केलं। और तसंच सदर बिबट हा कप्स असला म्हणजे छोटं पिलू असल्यामुळे त्याला फिजिकलरित्या रेस्क्यू करावं लागलं आणि फिजिकलरित्या रेस्क्यू करून पुढील उपचाराकरिता किंवा पुढील तपासणीकरता वढाडी येथे वन्यप्राणी संगोपन केंद्रात ठेवण्यात आलं। नहीं, फिजिकलरित्या पकड़लेला है जाड़्यामध्ये। नहीं, हमला नहीं हो गया। जैसे भी हमारा स्टॉप था वो तो रहता है, क्योंकि कोई एनिमल है, उसके सेफ्टी के लिए कुछ ना कोई आवाज़ वगैरह निकालता है, वो हिसाब से फिर हमने शहराच्या अतिशय मध्यवस्तीमध्ये बिबट आढळणं काय सांगाल आपण? एक तर एखाद्या रात्रीच्या सुमारास तो बिबट आला असेल, त्याच्यामुळे तो नंतर तो रात्रभरात किंवा सकाळी कुठेतरी तो दडून बसला, त्यामुळे तो दिवसभर राहिला तिथे। येथील जे गोडाऊन होते, मालक जे होते, त्यांनी ज्यावेळेस खोललं तर त्यांना तो पिल्लू दिसून आला। अरे नल्ली में तो निकल गया बाहर।